नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. भारत सरकारने बांगलादेशला भारताच्या जमिनीवरून दुसऱ्या देशात माल पाठवण्यावर बंदी घातली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हा प्रतिबंध सुयोग्यच आहे. मात्र सध्या बांगलादेशच्या जनतेने नियुक्त न केलेला अनर्थकारी सर्वेसर्वा मोहम्मद युनूसने भारताबरोबर उभा पंगा घेण्याचे ठरवलेले दिसते. चीनच्या पोलादी पंजाखाली येऊन भारताची जी पूर्वोत्तर राज्ये आहेत त्या भागामध्ये आर्थिक विस्तार करण्याचे त्यांनी आवाहन केलेले होते. भारताला या वक्तव्यामुळे निश्चितच राग येणे स्वाभाविक आहे, किंबहुना ते अत्यावश्यकच आहे. आता बांगलादेशाला तंबी दिल्यामुळे युनूस आणि बांगलादेशातील पाकिस्तानचे आणि चीनचे बगलबच्चे भारताबरोबर सरळ वागतील असे अजिबात वाटत नाही. ज्या शेख मुजीबुर रहमान यांनी पाकिस्तानच्या तावडीतून भारताच्या मदतीने बांगलादेशची मुक्तता केली, त्या शेख मुजीबुर रहमान यांचे पुतळे फोडण्यापर्यंत पाकिस्तानचे ISI एजंट याच बांगलादेशांमार्फत पोहोचलेले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश आता पुन्हा एकत्र येतील असे अजिबात वाटत नाही. पण आता पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश एकत्र येऊन हे राजद्रोही त्रिकूट भारतावर डोळे वाटारण्याला कमी करणार नाही, ही सुद्धा एक शक्यता आहे. त्यामुळेच पाकच्या वायुसेनेचे प्रमुख जलील अहमद बाबर अचानक चीनच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि त्यांनी चीनचे संरक्षण मंत्री डोंग जुंग यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. पाकिस्तानची सेना आणि चीन हे दोघेही मिळून बांगलादेशच्या बेकायदा सरकारला पाठिंबा देत आहेत. अर्थात हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. नेहमीच्या सवयीप्रमाणे चीनला तर शक्य त्या ठिकाणी आपले पाय पसरवायचे आहेतच. चीन पाकिस्तानात एअरबेस बनवण्याची तयारी करीत आहे. 1971 साली भारताने पळता भुई थोडी केलेल्या पाकिस्तानने आपल्या ISIच्या नेटवर्कद्वारे रोहिंगी आर्मी तयार करण्याचे ठरवलेले दिसते. त्याबरोबरच पाकिस्तानची सेना उल्फासारख्या उग्रवाद्यांना बांगलादेशात पुन्हा मदत देत आहे. म्हणजेच कसेही करून भारताच्या पूर्वोत्तर सीमा काबीज करण्याचा या तीन देशांचा म्हणजेच भारत दोन्ही त्रिकुटाचा इरादा दिसतो आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यावर अनेक खटल्यांना सामोरे गेलेले युनूस सुडाने पेटलेले आहेत. एकूणच हे भारतद्रोही त्रिकूट भारतावर तिन्ही बाजूंनी हल्ले करण्याच्या योजनेत गुंतलेले आहे. भारताच्या आपल्या या तिन्ही शेजाऱ्यांपासून असलेला धोका वाढण्यापूर्वीच काहीतरी उपाययोजना करावी लागेल, हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. शेख हसीना सत्तेवर असेपर्यंत बांगलादेशची सीमा भयमुक्त होती, पण आता ती सीमाही उग्रवाद्यांच्या हातात जाईल असे दिसते. भारताची चहूबाजूंनी कोंडी करण्याची योजना बांगलादेशाला हाती धरून चीन आणि पाकिस्तानने ठरवलेली दिसते. मात्र हा डाव उधळून लावला तरच भारताची मुसद्देगिरी दिसून येईल. अर्थात आपल्या सरकारलाही हे ठाऊकच आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.